आपण ऐकायचंय. नमस्कार. मान्य सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब, सन्मान्य खासदार शोभाताई, खासदार वाकचोरे साहेब, दुर्गाताई आणि जयश्रीताई. माझं नाव सत्यजित हांगे आणि मी शेतकरी आहे. टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स म्हणून एक ब्रँड चालवतो. एक छोटंसं गाव आहे भोडणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तिथं सर्व व्यवसाय चालवतो. आणि आताच घोगरेताई ज्या म्हणाल्या की शहरात गिर गाईचं तूप 3,000 रुपये किलोनी विकतात आणि आपण शेतकरी म्हणून ते 1100-1200 रुपये किलोनी विकतोय. तर ताई, ते 3,000 रुपये किलोनी विकणारे आम्हीच आहोत. आणि आम्ही ते साधारणतः 2.5 ते 3 लाख ग्राहकांना अख्ख्या देशभर आम्ही ते तूप विकतो. आणि ते कसं करतो ह्याची तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहोत. तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आणि वडिलांनी आम्हाला, मी आणि लहाना भाऊ अजिंक्य आहे जे हे व्यवसाय चालवतो, आम्हाला एका बोर्डिंग शाळेत टाकलं पुण्यामध्ये की पुन्हा तुम्ही शेती करायला काय येऊ नका, पुन्हा तुम्ही गावाकडे काय येऊ नका, कारण शेतीमध्ये काय आर्थिक समतोल राहिलेला नाहीये आणि शेतीमध्ये काय सामाजिक मानपान पण राहिलेलं नाहीये. आम्ही आमचं सर्व शिक्षण पुण्यात घेतलं, MBA केलं आणि जी वडिलांना पाहिजे होतं तसंच सिटी बँक आणि अजिंक्यनी HSBC बँकेत नोकरी घेतली आणि जगभर फिरायची संधी मिळाली. वयाच्या 25-26 वयात फ्लॅट घेतलं, गाडी घेतली आणि लग्न केलं आणि सेटल झालो. पण कुठंतरी ही सगळं करत असताना गावी जाणं व्हायचं प्रत्येक सुट्टीला, दिवाळी असो, उन्हाळा असो. आणि गावाकडे जुना वाडा आहे 100 वर्षापूर्वीचा, ती तिन्ही बाजूने पडलेला होता. आणि परिस्थिती शेतकऱ्याची जवळनं पाहिली, वडिलांचीच परिस्थिती मागच्या 40 वर्षात कशी खालवली ती जवळनं पाहिली. आणि कुठंतरी वाटायचं की इथं निसर्ग सौंदर्य आहे, इथं आपण प्राण्यांसोबत राहतोय, आपण अन्न उगवतोय, ही किती चांगला व्यवसाय, पण करू का शकत नाही? प्रत्येक जण शेती करू नका असं का म्हणतंय? आणि 4-5 वर्ष नोकरी केल्यावरती कुठंतरी हिंमत बाळगून आम्ही दोघांनी ही नोकरी सोडली आणि पुन्हा गावाकडे आलो. अशा गावात जिथं फक्त 8 तास लाईट असते आणि तिथं शेतीत इंटरेस्ट आणि शेतीत आवड असल्यामुळं शेती सुरू केली. वर्षभर पारंपरिक शेती चालू केल्यावर लक्षात आलं की ही जी नवीन पद्धत आहे शेतीची 40-50 वर्षापासून आलेली, जिथं आपण रानात युरिया, मिक्सचर, पोटॅश, केमिकल फवारणी, आता काय ते राऊंड अप सगळं मारून मारून मातीची जी सुपीकता आहे हे पूर्णपैकी आपण घालवलेली आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीला पण आपल्याला शेती नीट देता येईल का नाही, ही आज प्रश्न उभा राहिलेला आहे. ही डोक्यात आल्यावरती कुठंतरी जाण ठेवून आम्ही ती पद्धत बदलायला सुरुवात केली. शेतीचा बिलकुल अभ्यास नाही. 18 वर्ष शहरात, वय 4 असताना बोर्डिंग शाळेत टाकलेलं आम्हाला. ते आम्ही MBA होऊन 4 वर्ष नोकरी करूनच माघारी आलो होतो. शेतीचा अभ्यास नाही, शेतीचा अनुभव नाही, पण आवड खूप. एका काळी वाड्यासमोर गाया म्हशी असायच्या. मागच्या 20 वर्षात त्या गाया म्हशी गेल्या, ट्रॅक्टर आला. पुन्हा ती गाया म्हशी आणायचं एक स्वप्न होतं. पुन्हा पारंपरिक शेती करायची एक आवड असल्यामुळं पुन्हा गाया घेतल्या. सुरुवात 6 गिर गायापासून केली आणि उद्देश एकच होता की त्या गिर गायाचा शेण गोमूत्रापासून जीवामृत बनवणे आणि खतं बनवून सेंद्रिय शेती करणे. ऊस, सगळं क्षेत्र ऊसाचं होतं. थोडं ऊस कमी करून डाळिंब बाग लावली आणि डाळिंबात प्रयोग सुरू केले. शेतीत अनुभव नाही, इंटरेस्ट फार. गावाकडले सगळे तसेही मूर्ख म्हणत होते, कारण नोकरी चांगल्या लाखो पगाराची सोडून जगभर फिरायची संधी, जगभर नोकरी करायची संधी सोडून माघारी गावी आलो. आणि गावी जे काही 99% लोक शेती करतात तशी न करता सेंद्रिय पद्धत, गायीच्या आधारे. त्यामुळं कुणाचा सपोर्ट काय नव्हता, पण मातीच्या प्रेमापोटी आम्ही सेंद्रियकडे वळालो आणि सेंद्रिय शेती सुरू केली. डाळिंब केले. डाळिंबाला 3 वर्ष लागले डाळिंबचं पीक याला. आल्यावरती तेल्यासारखा रोग पहिल्यांदा आला, कारण त्या मातीत काही जीवाणू नव्हते आणि त्याच्यामुळं झाडात ती प्रतिकार शक्ती नव्हती. ती प्रसंग आल्यावरती बाग काढायची वेळ आली. निम्मी बाग काढली आणि निम्मी ठेवली आणि निर्णय घेतला की जेवढे पैसे उरल्यात ते सेंद्रिय मध्येच चालू ठेवू. एकतर सगळं संपल आणि महागारी नोकरी आपल्याला पकडायला लागेल किंवा काहीतरी ह्यातनं मार्ग निघेल. आणि बघता बघता 8-10 महिन्यात त्या मातीचं जी सुपीकता आहे ती वाढत गेली, कारण सूक्ष्म जीवाणू वाढत गेले आणि हळूहळू ती बागेतनं तेल्या गेला आणि डाळिंब हाती आलं. हाती आल्यावरती लक्षात आलं की
जे आपण बाजारपेठ आहे जिथं आपण डाळिंब विकतो तिथं गेल्या गणीस लक्षात आलं की त्या व्यापारी दर देणार आहे, कारण सेंद्रिय डाळिंब सेंद्रिय पपई पण होती, त्याला डाग बाहेरनं. व्यापाऱ्यांनी सांगितलं की ग्राहक पहिलं डोळ्याने खातो मग जिबीने खातो, आणि तुमचं फळ ही डोळ्यात बसतच नाही, त्यामुळं दर ह्याला मिळणार नाही. जे काय मार्केट दर चालू आहे ह्याच्या निम्मच तुम्हाला आम्ही दर देऊ शकतो, आणि त्यांनी 4 रुपयाचा दर दिला पपईला. हीच अनुभव आल्यावरती लक्षात आलं की आपल्याला शेतीची किती जरी आवड असली, त्यातनं जर पैसाच निघाला नाही, जेवढं टाकतोय तेवढं जरी पैसा निघाला नाही, तर आपण करायचं कसं पुढं जाऊन. आणि त्या प्रसंगातनं आम्ही स्वतःचं एक विक्री व्यवस्था आणि स्वतःचं माल विकायचं कसं ह्याच्या मागं लागलो. सुरुवातीला मॉलकडे गेलो, कारण शहरात राहिलो होतो. शहरात हे मॉल असतात आणि ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात सेंद्रियबद्दल. ह्यांना अप्रोच केलं, त्यांनी सांगितलं सर्टिफिकेट पाहिजे, वेंडर कोड पाहिजे, वगैरे वगैरे डॉक्युमेंट्स पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींना 6 महिने लागणार होते. त्याच्यामुळं एक लास्ट पर्याय म्हणून ज्या पुलाखाली हातगाड्यावाले असतात त्यांच्यासोबत बसून डाळिंब आणि पपई जी दर पाहिजे सॅम्पलिंग करून गिरायकाला समजून त्या दरात ती बाग विकली. 3 महिन्याचा अनुभव आला, आणि घरी आल्यावर लक्षात आलं की जो गिरायकाला ज्या गिरायकाने आपल्याला चांगला दर दिलाय त्याला आपलं काय नाव लक्षात आहे का नाही. त्या हातगाड्यावाल्यांनी जे विकलं होतं त्या फळावरती नाव नाही, त्या फळावरती ट्रेडमार्क नाही. बरं, दोघांनाही MBA केलं होतं. MBA केल्यामुळं आम्हाला मार्केटिंग ही विषय 2 वर्ष आम्ही शिकलो होतो. पण जोपर्यंत रस्त्यावरती येऊन आपण आपला माल विक्री नाही केला तोपर्यंत लक्षात नाही आलं की ब्रँड आणि मार्केटिंगचं महत्व काय. हंगेज एक मी मध्ये हे करतो, मला तुम्ही दोघांनी म्हणून राहिले, नाव घेऊन बोला ना. काय होतं दोघांनी म्हणजे ब्रदर, दोघं भाऊ, तुमच्या भावाचं नाव सांगा. अजिंक्य लहाना भाऊ आणि मी सत्यजित. आणि अजिंक्य आणि मी हे लक्षात आल्यावर की आपल्याला मार्केटिंग करावं लागणार आहे, ती प्रसंग आल्यावरती आपलं मार्केटिंग सुरू केलं आणि हळूहळू मॉलमध्ये माल ठेवायला सुरू केला. पण ताजा भाजीपाला आणि फळांना कोल्ड स्टोरेज लागतं, कोल्ड चेन लागती. एवढा पैसा नव्हता की आम्ही ते कोल्ड स्टोरेज करू शकतो. त्याच्यामुळं आपल्या फळाचं काही ना काही प्रक्रिया करून प्रोडक्ट बनवू शकतो का, ज्याने की ती प्रोडक्ट 12 महिने बिगर कोल्ड स्टोरेजचं राहू शकेल, ह्याच्या मागं डोकं लावायला सुरुवात केलं. आणि जसं घोगरेताई म्हणाल्या, गिर गाय होत्या, त्या गिर गायच्या दुधाचं तूप बनवायला सुरू केलं. तूप बनवत थोडा ऊस जे होता त्या ऊसाचं गुळ बनवायला सुरू केलं. पारंपरिक पद्धतीने पहिलं पंजोबाचं गुराळ होतं, ते गुराळ पुन्हा सुरू केलं आणि गुळ बनवायला सुरू केला. शेवगा होता, शेवग्याच्या पाल्याची पावडर बनवायला सुरू केली, ज्याला शहरात मोरिंगा पावडर म्हणतात. आणि असं करत करत शेंगदाण्याचं तेल, शेंगदाण्याचं पीनट बटर आणि थोडं शहरात राहिल्यामुळं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग त्याला करून त्याची विक्री व्यवस्था सुरू केली. 6 वर्षाखाली ऑनलाईनचं महत्त्व कळालं होतं. स्वतःची वेबसाईट चालू केली आणि वेबसाईटवरती पहिल्या महिन्यात साधारणतः 23,000चा धंदा झाला, त्याच्यात बिझनेस झालं आणि डायरेक्ट ग्राहकाला आपण आपला माल विकू शकलो. त्याच्यानंतर मागच्या 6 वर्षात एकाला एक जोडत काही ना काही तंत्रज्ञान, मार्केटिंगची माहिती, अनुभवाच्या हिशोबाने काही ना काही जोडत ह्या वर्षी जी उद्योग 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी सुरू केलता, 3 वर्ष शेती करून, पहिल्या वर्षीचा टर्नओव्हर ₹1.25 लाख होता. त्याच गावात जिथं 8 तास वीज आहे, गव्हर्नमेंटची कुठलीही सबसिडी न घेता प्रक्रिया उद्योगाला एकही रुपया आतापर्यंत सबसिडी नाही घेतली, कारण माहितीच नाही सबसिडी कशी घ्यायची, कुठली स्कीम आहे. ह्या वर्षी साधारणतः 100 कोटीचा टर्नओव्हर आम्ही त्या गावात राहून करतोय. तर ह्यातनं ही अनुभव सांगायचं कारण काय की ह्या अनुभवातनं आम्हाला 3 गोष्टी आकडा नीट ऐकला का? अरे तुमचा गडबड आहे. हा आकडा परत एकदा सांगा. का 23,000 सुरुवात केली आणि आता एका वर्षामध्ये 100 कोटीचा टर्नओव्हर होतोय. हे तर ऐकायचंय आपल्याला. तुम्हाला 1000 कोटीच्या पुढे जायचंय सगळ्यांना मिळून. आणि आपण जी आपली कल्पना डोक्यात असती की मोठी फॅक्टरी असावं किंवा कुणाचा तरी सपोर्ट असावं, बँकेने कर्ज द्यावं, आपल्या मनातले ही जी काही अडचणी आहेत आपण स्वतः निर्माण करतो. तर काही नसून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, गव्हर्नमेंटची कुठली सबसिडी न घेता कांबळे साहेबांनी भरपूर स्कीमचा आपल्याला माहिती दिली, पण आम्हाला माहिती देणारं कोण नव्हतं. शेती कधी केली नव्हती, शहरातनं येऊन पुन्हा गावाकडे शेती सुरुवात केली होती. त्याच्यामुळं काही कुणाचं सपोर्ट नसून शिक्षण
आणि थोडंफार नोकरीतनं 8 लाख रुपये वाचवले होते. त्या 8 लाख रुपयावर ते विहिरीत आणि